पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत। नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती। कृषी क्षेत्रातल्या बातम्या पाहतोय। पहिलीच बातमी वाशिममधून आहे। वाशिममध्ये खरीप हंगामात युरियाची वाढलेली मागणी आणि कृत्रिम टंचाईमुळे शेतकऱ्यांची भटकंती सुरू होती। ही अडचण दूर करण्यासाठी प्रशासनानं 1100 मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला केलाय। तर जिल्ह्यात 24,445 गोण्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून दिल्या जात आहेत। कृषी विभाग अधिक सक्षम, तंत्रज्ञान आधारित आणि शेतकरी केंद्रित करण्यासाठी 17 वर्षांनंतर विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागातील 23,476 नियमित पदांना मंजुरी देण्यात आली। त्यापैकी 2,668 पदं नव्यानं निर्माण करण्यात आलेली आहेत। अमरावतीच्या कामनापूर शिवारात एका शेतकऱ्यानं शेतीच्या अंतर्मशागतीसाठी देशी जुगाड शोधून काढलाय। तर कपाशी, बैल किंवा ट्रॅक्टरचा वापर न करता तब्बल 5 शेतमजुरांच्या मदतीने ही मशागत केली जाते। कमी खर्चात आणि कमी वेळेत कपाशीची उत्तम अंतर्मशागत केली जाते। श्रावण सुरू होताच काटेपूर्ण जंगलात रानभाज्या बहरल्यात। टेकुळे, करटुले, फान, रानशेपू आदी भाज्यांची महिला शेतकऱ्यांकडून विक्री सुरू असून त्यांना चांगली मागणी। या विक्रीमुळे महिलांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे। येवला तालुक्यात गेल्या 10 ते 15 दिवसापासून पावसानं ओढ दिल्यानं पिकांना ताण बसू लागलाय। शेतकरी स्प्रिंकलरनं पाणी देऊन पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतात, मात्र पाणी साठेही मर्यादित असल्यानं दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत।